Okay, so we have started the topic of free consent, as you all are aware. Up to the point we have discussed section 13, consent must be free, that is, all parties must agree upon same thing in the same sense. Number 2, we have discussed consent must be free consent, not caused by coercion, undue influence, fraud, misrepresentation, and mistake. Number 3, we have discussed that there should not be coercion in the consent, section 15. We have discussed undue influence, section 16. And we have discussed fraud, section 17. Now we are going to deal with there should not be a misrepresentation in the contract. That is, we are going to deal with the section number 18 now. Innocent false statement. The person making the false statement did not himself know that he is making a statement which is a false. This is considered as a misrepresentation. Okay. So starting with the misrepresentation, if there is an individual question, the synopsis will be there. Otherwise, directly your point number 4 will be misrepresentation. After 1, coercion, 2nd, undue influence, and 3rd, fraud. Let's start misrepresentation. Okay. As usual, very first point we are going to make its meaning and definition. Misrepresentation, a representation when wrongly made. एखादं चुकीचं स्टेटमेंट जेव्हा आपण करतो तेव्हा एकतर ते इनोसेंटली केलेलं असू शकते किंवा ते इंटेन्शनली केलेलं असू शकते. ओके. एकतर इनोसेंटली असेल किंवा हे चुकून इंटरनॅशनली झाले. इथे इंटेन्शनली करा दुरुस्त करून. एकतर इनोसेंटली असेल किंवा इंटेन्शनली असेल. तर तुम्हाला अवेअर आहे तुम्ही. इनोसेंटली केलं असेल तर ते मिसरिप्रेझेंटेशन आहे आणि इंटेन्शनली केलं असेल तर ते फ्रॉड आहे. एक्झॅक्टली तेच इथं काही केलेलं त्यांनी दिलेलं आहे. मिसरिप्रेझेंटेशन मे बी काय असेल सांगा, इनोसेंट अनइंटेन्शनल मिसरिप्रेझेंटेशन, किंवा कसं असेल सांगा, इंटेन्शनल डेलिब्रेट जाणीवपूर्वक विलफुल मिसरिप्रेझेंटेशन असेल फसवण्याच्या हेतून, विथ द इंटेंट टू डिसीव्ह और डिफ्रॉड द अदर. द फॉर्मल इज कॉल्ड एज अ मिसरिप्रेझेंटेशन. जाणीवपूर्वक केलं असलं की फ्रॉड आणि इनोसेंटली केलं असलं की मिसरिप्रेझेंटेशन. म्हणजेच एकूण काय तर ही मिसरिप्रेझेंटेशनची तर डेफिनेशन आहे. मिसरिप्रेझेंटेशन इज अ फॉल्स स्टेटमेंट विथ अ पर्सन मेकिंग इट ऑनेस्टली बिलीव्ह टू बी ट्रू. मला पण वाटतं की माझा टेबल मध्ये जे लाकूड वापरलेलं ते चंदनच आहे म्हणून मी सांगते की ते चंदनाचं लाकूड आहे. ओके. मिसरिप्रेझेंटेशन इज अ फॉल्स स्टेटमेंट which the person making it believe to be true, or which he does not know to be false. It also includes non-disclosure of material fact or facts without intention to deceive the other party. दुसऱ्या पार्टीला फसवण्याचा आपला त्यात कुठलाही हेतू नाहीये. आता मिसरिप्रेझेंटेशनची फेमस केस शक्यतो ही केसचं नाव लक्षात ठेवा, डेरी वर्सेस पिक नावाची केस आहे. What happened in this particular case? A company's prospectus. There was a company's prospectus. काय असं सांगा तर कंपनीचं प्रॉस्पेक्टस होतं. परवा तुम्हाला सांगितलेलं प्रॉस्पेक्टस म्हणजे काय सांगा तर एक इन्व्हिटेशन आहे लोकांना की या आणि आमच्या कंपनीचे शेअर्स घ्या. ओके. सो कंपनीज प्रॉस्पेक्टस कंटेन रिप्रेझेंटेशन. कंपनीच्या प्रॉस्पेक्टस मध्ये एक स्टेटमेंट होतं. काय स्टेटमेंट होतं सांगा तर कंपनीला स्टॅट्युटरी पॉवर आहे. कशाची स्टॅट्युटरी पॉवर आहे कंपनीला? टू रन इट्स ट्रामवे बाय द स्टीम प्रोव्हाइडेड द कन्सेंट ऑफ द गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज ऑब्टेन. ट्रामवे ते जड वस्तू उचलून नेण्यासाठी म्हणून जे असते की नाही तर ते ट्रामवे आहे. तर ते नेण्याच्या 2 पद्धती असतात. काय, एक घोड्याला लावून ते ट्रामवे ओढलं जाऊ शकतंय किंवा वाफेच्या ताकदीनं ते ट्रामवे ओढलं जाऊ शकतंय. तर ह्या कंपनीच्या प्रॉस्पेक्टस मध्ये त्यांनी काय लिहिलं की आम्हाला स्टीम वापरायचा अधिकार आहे, पण ऍक्च्युली कसं होतं सांगा, ते स्टीम त्यांना कधी वापरता येणार होतं तर गव्हर्नमेंटनं परवानगी दिली तर. असा ऍक्च्युअल रूल होता त्यांचा की कंपनीला स्टॅट्युटरी पॉवर आहे काय वापरण्याचा, स्टीम वापरण्याचा, पण तरतूद काय होते सांगा तर गव्हर्नमेंटनं परवानगी दिली तर, गव्हर्नमेंट ऑथॉरिटीची कन्सेंट ऑब्टेन केली तर ते वापरता येणार होतं तिथं. पण कंपनीनं प्रॉस्पेक्टस मध्ये प्रत्यक्षात काय लिहिलं बघा, द डायरेक्टर इश्यूड अ प्रॉस्पेक्टस स्टेटिंग देअर इन दॅट द कंपनी हॅड द राईट टू यूज द स्टीम पॉवर. कारण ऍक्च्युली त्यांचा फसवायचा हेतू नव्हता. त्यांना असं वाटलं की आता स्टॅट्यूट मध्ये प्रोव्हिजन आहे मग गव्हर्नमेंट स्टीम पॉवर युज करायचा आपल्याला अधिकार देईलच, त्यामुळे त्या बिलीफ वरती की गव्हर्नमेंट आपल्याला अधिकार देईल त्यांनी प्रॉस्पेक्टस मध्ये लिहून टाकलं की कंपनीला काय वापरायचा अधिकार आहे तर स्टीम पॉवर वापरायचा अधिकार आहे. बिकॉज दे ऑनेस्टली बिलीव्ह that the permission for the use of the steam power may be granted, पण ऍक्च्युअली त्यांना परमिशन काय झाली सांगा तर रिफ्यूज झाली. आता कंपनी पुढे वाइंड अप झाली, बंद पडली. आता ज्या लोकांनी विश्वासावर शेअर घेतलेले की नाही की कंपनी स्टीम पॉवर वापरू शकते त्यांचं म्हणणं झालं
की कंपनीला सेम पॉवर वापरायचा अधिकार नसताना पण कंपनीने आमच्या बरोबर फ्रॉड केलेलं आणि आम्हाला खोटं सांगितलं, पण कोर्टाने हँड केलं की हे फ्रॉड नाहीये, कारण त्यांनी इंटेन्शनली फसवण्याच्या हेतून ते स्टेटमेंट केलेलं नव्हतं. दे थॉट that the government will give them the authority of using the steam power. They honestly believe that they will be granted this particular authority. Okay, so the director will be guilty of the misrepresentation and not the fraud. Fraud साठी liable नाही आहे, misrepresentation साठी liable आहेत तिथं. Okay, then requirement of the misrepresentation. हा सेम फ्रॉड सारखेच सगळे रिक्वायरमेंट आहेत. स्टेटमेंट मस्ट बी देअर, हा स्टेटमेंट मस्ट बी फॉल्स. फक्त एक फरक काय असं सांगा, तर तिकडे स्टेटमेंट इंटेन्शनली केलेलं आहे विथ द इंटेन्शन टू डिसीव्ह, फसवण्याच्या हेतून आहे, आणि इकडे स्टेटमेंट इंटेन्शनली केलेलं नाहीये. ओके, रिप्रेझेंटेशन इज रिलेव्हंट इफ द satisfy following requirement. Number one, it must be the representation of काय असायला पाहिजे सांगा, तर material facts, mere expression of the opinion does not amount to the misrepresentation. You will look like this is a सफेद, this is सफेद, हे सगळं म्हणजे मिसरिप्रेझेंटेशन होत नाही, कारण हे ओनली काय असतं सांगा, ओपिनियन असते, हे मिसरिप्रेझेंटेशन होऊ शकत नाही. हा नंबर टू, जे काही स्टेटमेंट केलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्ट करायच्या आधी केलेलं असायला पाहिजे. इट वॉज बी मेड बिफोर द कन्क्लुजन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट विथ अ व्यू टू इंड्युसिंग द अदर पार्टी टू एंटर इनटू अ कॉन्ट्रॅक्ट. ओके, देन नेक्स्ट वन, इट शुड बी मेड की समोरचा पार्टी विश्वास ठेवून याच्यावर ऍक्ट करेल ह्या विश्वासाला. इट शुड बी मेड विथ द इंटेन्शन that it should be acted upon by the person to whom it is addressed. बरं, तुम्ही नुसतंच ऐकला निघून गेला तर जसं फ्रॉड होत नाही तसं मिसरिप्रेझेंटेशन पण होत नाही. त्यामुळे इट मस्ट हॅव बीन ऍक्टेड अपॉन. ओके, इट मस्ट ऍक्च्युअली हॅव बीन ऍक्टेड अपॉन अँड मस्ट हॅव इंड्युस्ड द कॉन्ट्रॅक्ट. देन नेक्स्ट वन काय पाहिजे बघा, इट मस्ट बी रॉंग बट द पर्सन हू मेड इट ऑनेस्टली बिलीव्ह इट टू बी ट्रू. हा स्टेटमेंट फॉल्स आहे, पण फॉल्स स्टेटमेंट करणाऱ्याला वाटतं की आपण जे स्टेटमेंट करतोय ते काय सांगा तर ट्रू आहे तिथं. हा, आणि ह्या फसवण्याचा कुठला हेतू नाहीये. इट मस्ट बी मेड विदाउट एनी इंटेन्शन टू डिसीव द अदर पार्टी. आणि हा पॉईंटची काही गरज नाही, का हा पॉईंट कट करा, 7 पॉईंटची गरज नाहीये तिथं. हा, आणि इन्क्लुडिंगली त्या केसची पण गरज नाहीये, ही केस पण नसला कारण तेवढी रिलेव्हंट नाहीये केस मिसरिप्रेझेंटेशनला. हा, सो जस्ट कीप द पॉईंट अप टू द 6 आणि डिरेक्टली काय करा तर नेक्स्ट पॉइंट वरती जावा, इफेक्ट ऑफ द मिसरिप्रेझेंटेशन. हा पॉइंटवर इफेक्ट किंवा कॉन्सिक्वेन्सेस ऑफ मिसरिप्रेझेंटेशन. तुम्हाला माहित आहे मिसरिप्रेझेंटेशन झालं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट काय होतं सांगा, वॉइडेबल. वॉइडेबल झालं म्हणजे काय झालं सांगा, तर दोन ऑप्शन, either you can accept the contract or you can reject the contract. Okay, so the aggrieved party in the case of misrepresentation, number one option, avoid or rescind the contract करू शकता, किंवा number two, accept the contract पण restoration मागाल. म्हणजे जर मिसरिप्रेझेंटेशन झालं नसतं तर मी ज्या पोझिशन मध्ये असतो त्या पोझिशन मध्ये मला म्हणजे डॅमेजेस वगैरे भरून तुमचं नुकसान भरपाई तुम्ही मागाल. एक्सेप्ट द कॉन्ट्रॅक्ट, बट इन्सिस्ट दॅट ही शॅल बी प्लेस्ड. एक्सेप्ट द कॉन्ट्रॅक्ट बट इन्सिस्ट दॅट ही शॅल बी प्लेस्ड इन द पोझिशन in which he would have been if the representation may have been true. जर हे रिप्रेझेंटेशन ट्रू असतात तर तो ज्या पोझिशन मध्ये असता त्या पोझिशन मध्ये मला पोहोचवा असं तो काय करेल तर मागेल तिथं. ओके, सो कॉन्ट्रॅक्ट काय होणार आहे सांगा, वॉइडेबल. हा, कॉन्ट्रॅक्ट कसा होणार आहे इथं, वॉइडेबल म्हणजे दोन रेमेडीज तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. ज्यांच्याकडे नोट्सचं प्रिंट आउट असेल त्यांनी फक्त ना सुरुवातीला पाहिजे तर एक वाक्य टाकून द्या की ऍज पर सेक्शन 19 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. या सेक्शन नाही लिहिला तरी ऍज पर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट द कॉन्ट्रॅक्ट विच इज कॉज्ड बाय मिसरिप्रेझेंटेशन becomes voidable. हे पहिलं वाक्य होते आणि मग हे दुसरं वाक्य होते, कारण पहिला कॉन्सिक्वेन्स काय सांगा तर अग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट कसं होणार आहे तर voidable होणार आहे. आता मला एक सांगा काय, जर तुमच्यावर मिसरिप्रेझेंटेशन झाले, फ्रॉड झाले, कोर्शन झाले, अनड्यू इन्फ्लुएन्स झाले, तर तुम्हाला आतापर्यंत जेवढं आपण शिकलो त्यातनं तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे अग्रीव्ड पार्टीकडे ऑप्शन नंबर 1 काय सांगा, ती कॉन्ट्रॅक्टला कॅन्सल करू शकते. राईट, ऑप्शन नंबर 1 काय सांगा, ती कॉन्ट्रॅक्टला कॅन्सल करू शकते. मग आता कॅन्सल म्हणजे तुम्हाला लिगल शब्द सांगितलं लक्षात सगळ्यांना, रेसेशन. मग आता मला आज समजा विश्वानं फसवलं तर जन्मभर माझ्याकडे रेसेशनचा राईट राहील काय, किंवा आज मला यशस्वीनं अनड्यू इन्फ्लुएन्स वापरला तर माझ्याकडे जन्मभर रेसेशनचा राईट राहील काय, किंवा आज माझ्यावरती रामनी फ्रॉड केलं म्हणून माझ्याकडे जन्मभर रेसेशनचा राईट राहील काय, तर ऑफकोर्स नाही. मग माझ्याकडे कधीपर्यंत राहील आणि माझा रेसेशनचा राईट कधी जाईल
तर एक्झॅक्टली आपला तो पुढचा पॉईंट आहे. हा पॉईंट बऱ्यापैकी सगळ्या पॉइंट्सला लागू होतो. लॉस ऑफ द राईट्स ऑफ द रेसेशन. तुम्हाला वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट वरती कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करता येतो, पण कधीपर्यंत? दॅट इज लॉस ऑफ द राईट ऑफ द रेसेशन पॉइंट आपण डिस्कस करतो. ओके, द अग्रीड पार्टी लुजेस द राईट टू रिसाइड और अवॉइड द कॉन्ट्रॅक्ट ऑन द ग्राउंड ऑफ ते सगळेच पॉइंट. नंबर 1 पॉइंट बघा, if after becoming aware of the misrepresentation we take the benefit under the contract or in some way other affirms it. तुम्हाला तुमच्या बरोबर मिसरिप्रेझेंटेशन फ्रॉड वगैरे झालंय कळल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या वस्तूचं बेनिफिट घेतलं, त्या कॉन्ट्रॅक्ट मधलं बेनिफिट घेतलं. मग एकदा तुम्ही त्याचं बेनिफिट घेतलं फ्रॉड मिसरिप्रेझेंटेशन बद्दल कळल्यावर, पण याचा अर्थ तुम्ही त्या डिफेक्टला स्वीकारलेला आहे. मग नंतर बेनिफिट घेतल्यावर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू शकत तर नाही. त्याची फेमस केस आहे लॉंग वर्सेस लिऑड. केसचं नाव शक्यतो लक्षात ठेवा. लॉंग वर्सेस लिऑड. ओके, A induced B to buy his lorry on the false representation. A ने ना B ला फसवलं काय आणि त्याची गाडी घ्यायला त्याला इंड्यूस केलं. आणि काय सांगितलं सांगा लॉरी घेताना, तर दिस लॉरी इज इन एक्सिलेंट कंडिशन. लॉरी काय सांगा तर एक्सिलेंट कंडिशन मध्ये आहे म्हणून सांगितलं. पण त्यानं लॉरी विकत घेतली आणि घेतल्यानंतर पहिल्याच ट्रॅव्हलिंग मध्ये त्याला कळलं की लॉरी एकदम बॅड शेप मध्ये आहे. On the discovery that the lorry was in a very bad shape and we used it, he wanted to return it. त्याला काय करायचं होतं, परत करायचं होतं काय. पण ए ना त्याला एक प्रपोजल दिलं. A agreed to bear the half the cost of the repair to which B agreed. तो म्हणतो निम्मा खर्च तू कर, निम्मा खर्च मी करतो आणि आपण गाडी काय करूया तर दुरुस्त करून घेऊया. मग आता ती गाडी दुरुस्त केली आणि दुरुस्त केल्यानंतर सुद्धा फर्स्ट जर्नी ज्या वेळेला सुरू झालं, ऑन द सबसिक्वेंट जर्नी when the lorry completely broke down, we wanted to resign the contract. बीला आता कॉन्ट्रॅक्ट काय करायचं होतं सांगा, कॅन्सल करायचं होता तिथं. On the subsequent journey when the lorry completely broke down, we wanted to resign the contract. तर आता मला सांगा, आता कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करता येईल का सांगा, ज्या वेळेला त्यानं त्या हाफ रिपेअरिंग चार्जेस एक्सेप्ट केले. म्हणजेच त्यानं त्या लॉरी मधला दोष, त्यातलं जे काही डिफेक्ट होतं ते डिफेक्ट पण काय केलं सांगा, एक्सेप्ट केला. मग तुम्ही ती लॉरी यूज केला आफ्टर फाउंडिंग द डिफेक्ट इन द लॉरी इटसेल्फ, म्हणजे तुमचा रेसेशनचा राईट गेला. आता तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करता येणार नाही तिथं. ओके, बघा, बी कुड नॉट डू सो as his acceptance of the offer of the A to bear the half the cost of the repair impliedly amounted to the final acceptance of the sale. बी असं नाही करू शकत कारण त्यानं हाफ चार्जेस एक्सेप्ट केले, म्हणजेच तिथं त्यानं लॉरीच्या जे काही डिफेक्ट होतं ते पण काय केले सांगा तर एक्सेप्ट केले. ओके, सो फर्स्ट पॉइंट लक्षात आला की तुमचा रेसेशनचा राईट कधी जातोय तर इफ आफ्टर बिकमिंग अवेअर ऑफ द मिसरिप्रेझेंटेशन, मिसरिप्रेझेंटेशन बद्दल अवेअर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही काय करताय तर त्या गोष्टीला एक्सेप्ट केला तिथं तर मग तुमचा रेसेशनचा राईट काय होणार आहे सांगा तर जाणार आहे, लूज होणार आहे तिथं रेसेशनचा राईट तुमचा. देन बघा पुढचा पॉइंट काय आलेला सेकंड, लॉस ऑफ रेसेशन कधी होणार आहे. सेकंड पॉइंट, व्हेन रेस्ट्रिक्टिव्ह इन इंटेग्रम. म्हणजेच काय तर ते लॅटिन शब्द काय तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही हा पॉइंट वरता. यू कॅन डायरेक्टली मेक अ हेडिंग when restoration to the original position of the party is not possible. तुम्हाला मगासपासून एक वाक्य मी म्हणत होते आठवत आहे की पार्टी मे आयदर रिसाइन द कॉन्ट्रॅक्ट और आस्क की मला ओरिजिनल पोझिशन मध्ये रिस्टोर करा. तर मग इथे असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला रिस्टोरेशन इन द ओरिजिनल पोझिशन पॉसिबलच नाहीये त्यावेळेला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट काय करता येणार नाही तर कॅन्सल करता येणार नाहीये तिथं. मॅक्झिमम ऑफ तुमच्याकडे काय रेमेडी नाही तर यू कॅन आस्क फॉर अ डॅमेजेस ओनली. सी इथे पण इंटरेस्टिंग केस आहे, लगेच कळेल तुम्हाला. केसचं नाव जरी नाही लक्षात ठेवलं ना, जस्ट फॉर एक्झाम्पल म्हणून इल्युस्ट्रेशन दिला या पॉइंटला तरी इनफ आहे. whether subject matter of the contract has been consumed or destroyed. लक्षात येतं का बघा, ज्या गोष्टीसाठी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे ती गोष्टच आता संपली किंवा कन्झ्युम करून आले, मग तुम्ही ती रिटर्न कशी करणार ना, रिटर्न देणंच शक्य पॉसिबल नाहीये. फर्दर इफ द कॉन्ट्रॅक्ट कॅनॉट बी रिसाइंडेड in toto it cannot be rescinded at all. I'll just give a simple example for this one. तुम्हाला समजा ना मी कापड खरेदी केलं काय तर तुम्ही ते कापड मला सांगताना सांगितलं की प्युअर कॉटन फॅब्रिक आहे. आता त्या बिलीव्ह करून की प्युअर कॉटन फॅब्रिक आहे मी टेलरकडे स्टिच करायला दिलं. आणि स्टिच करून आल्यानंतर ज्या वेळेला मी ते क्लॉथ वेअर केलं त्यावेळेला मला लक्षात आलं की अरे हे कॉटन नाहीच आहे, मला फसवलं गेलेलं आहे.
पण आता आपण रिस्टोरेशन कसं करू शकतोय ना, रिसाइन कसं करू शकतोय, कारण कापड काय झालेलं सांगा, आता तर कपड्यामध्ये कन्वर्ट झालेलं आहे, त्यामुळे ओरिजिनल पोझिशन मध्ये रिस्टोर करणं पॉसिबलच नाही, राईट. त्यावेळेला मग मी त्याच्याकडून काय मागेन सांगा, तर डॅमेजेस मागेन, कॅन्सल करू शकत नाही मी तिथं कॉन्ट्रॅक्ट. हा, आणि तिसरा मुद्दा जो काल गेलेला, if the third party acquired the right in the subject matter of the contract in a good faith, and for value. We'll just take out an example. Suppose what happened in this particular example, Keshav, आता आलेलं नाही केशव पण असू दे. इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल काय झालेलं बघा, केशवनी काय केलं तर निलेशच्या डोक्यावरती गन ठेवून त्यांच्या 80,000 कॉस्टिंग मोबाईल 8,000 ला मागितला, आणि निलेशने होय म्हटलं. निलेशने आपला मोबाईल कोणाकडे दिला, केशवकडे आपला मोबाईल निलेशने काय केलेला तर दिलेला. नाव निलेश वेंट टू हिज होम अँड ही टोल्ड हिज पॅरेंट्स व्हॉट हॅपन विथ हिम. तर त्यांच्या पॅरेंट्सनी सांगितलं की आपल्याला काय असा अन्याय सहन करायचा नाहीये, कॉन्ट्रॅक्ट आपल्याला रिसाइन करायचा. आणि ऑफकोर्स निलेश बरोबर कोर्शन झालेलं, तर मग निलेशला कॉन्ट्रॅक्ट रिसाइन करायचा अधिकार आहे, नो डाऊट. पण इथे महत्वाचा मुद्दा हा आहे बघा, लक्षात घ्या की निलेश 4 दिवसासाठी गावी चालले काय. मग निलेशच्या पॅरेंट निलेश काय विचार करतात की गावावरनं आल्यानंतर आपण कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचा, कोर्टात सूट फाईल करूया म्हणून. इन द मीन टाइम काय होतं माहिती आहे, केशव तोच मोबाईल रामला काय करतात तर विकतात. राम तो मोबाईल गुड फेथ मध्ये परचेस करतात विदाउट नोईंग अबाउट व्हॉट हॅपन इन द निलेश अँड केशव. कोर्शन बिअर्शन काही माहिती नाही. रामने पैसे देऊन व्यवस्थित कन्सिडरेशन देऊन गुड फेथ मध्ये असा विश्वास ठेवून की हा मोबाईल केशवचा आहे, हा मोबाईल कुणाकडून खरेदी केला सांगा तर केशवकडून खरेदी केला. आता 4 दिवसानंतर निलेश गावावरून आले and now he want to resign the contract. Now loss is that he cannot resign the contract. आता त्यांना कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करता येणार नाही. एकदा थर्ड पार्टीचा राईट गुड फेथ मध्ये अक्वायर झाला आणि त्या थर्ड पार्टीने प्रॉपर्टी फॉर व्हॅल्यू म्हणजे फॉर कन्सिडरेशन घेतलेली असेल तर कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करता येणार नाही. लक्षात आलं. If the third party acquired the right in the subject matter of the contract in a good faith and for value. Okay, for example बघा, फिलिप्स वर्सेस ग्रुप्स ची केस आहे तिथं. A purchased the goods from the B by fraud. त्याला पुढे तो काय करतोय तर पॉन म्हणजे प्लेज, परवा सांगितलेलं तुम्हाला. गहाण टाकली, इमोबल प्रॉपर्टी गहाण टाकली की मॉर्गेज, आणि मोबाईल प्रॉपर्टी गहाण टाकली की काय म्हणतो सांगा आपण प्लेज. ओके, ए परचेस द गुड्स फ्रॉम द बी बाय फ्रॉड अँड पॉन देम विथ द सी. आणि कुणाकडे त्याला पॉन करतोय तर सी कडे. बी कॅनॉट रिसाइन द कॉन्ट्रॅक्ट ऑन लर्निंग ऑफ द फ्रॉड सो ॲज टू एबल टू रिकवर द गुड्स फ्रॉम द सी. फ्रॉडची सूट फाईल करून रजिस्ट्रेशनला दाखल करता येते नाही, कारण ते गुड्स कुणाकडे गेलेले आहेत सी कडे, आणि सी ने कसे खरेदी केलेले सांगा गुड फेथ मध्ये खरेदी केलेले आहेत. ओके, so your right of possession will be lost in the 3 circumstances. What are the 3 circumstances? Number 1 circumstance, if after becoming aware about the misrepresentation or fraud you take a benefit, this means you impliedly affirmed the contract. Number 2, when the restoration to the original position is not possible. And number 3, when third party has acquired the right in the subject matter of the contract in a good faith and for value. Now नेक्स्ट पॉइंट बघा काय लिहिला, डिफरन्स बिटवीन फ्रॉड अँड मिसरिप्रेझेंटेशन. तुम्हाला सांगितलेलं कधी कधी पेअर क्वेश्चन असू शकतात, अंडर इन्फ्लुएन्स आणि कोर्शन एकत्र विचारतील, फ्रॉड आणि मिसरिप्रेझेंटेशन आणि त्यातला डिफरन्स बिटवीन. आन्सरचं वे तुम्हाला माहिती आहे, हाफ पेज इंट्रो, हाफ पेज कन्क्लुजन, 2 पेजेस फ्रॉड, 2 पेजेस मिसरिप्रेझेंटेशन आणि 2 पेजेस दोन्ही मधला डिफरन्स बिटवीन. सो टोटल 7 पेजचं आन्सर तुमचं परफेक्ट तयार होतंय तिथं. ओके बघा, नंबर 1 पॉइंट काय करणार सांगा तर as to the नंबर 1 पॉइंट काय ना सांगा as to the section. ओके, नंबर 1 सेक्शन फ्रॉडचं किती सांगा 17 आणि मिसरिप्रेझेंटेशनचं सेक्शन किती सांगा तर 18. देन नंबर 2 पॉइंट काय करण्याची सांगा तर दोन्हीची डेफिनेशन टाकून द्यायची. नंबर 3, फ्रॉड मध्ये फसवण्याचं इंटेन्शन आहे, इंटेन्शन टू डिसीव, आणि मिसरिप्रेझेंटेशन मध्ये विदाउट एनी इंटेन्शन टू डिसीव, फसवण्याचं इंटेन्शन नाहीये. फ्रॉड हे इनोसंट आहे, मिसरिप्रेझेंटेशन खोटं बोलले, मिसरिप्रेझेंटेशन हे इनोसंट आहे. तर फ्रॉड हे कसं सांगा विलफुल आहे, जाणीवपूर्वक केलेलं आहे. बिलीफ फ्रॉड करणाऱ्याला चांगलं माहिती आपण खोटं बोलायला लागलं, मिसरिप्रेझेंटेशन करणारा बिलीव्ह करतो की आपलं स्टेटमेंट ट्रू आहे. ओके, इन अ फ्रॉड द पर्सन मेकिंग स्टेटमेंट डज नॉट बिलीव्ह टू बी ट्रू, आणि इकडे बिलीव्स टू बी ट्रू मिसरिप्रेझेंटेशन मध्ये.
रेमेडीज बघा, फ्रॉड मध्ये तुम्ही डॅमेजेस पण मागू शकता आणि कॉन्ट्रॅक्ट पण कॅन्सल करू शकता, पण मिसरिप्रेझेंटेशन मध्ये कॉन्ट्रॅक्ट नाही कॅन्सल करतात, डॅमेजेस मागता येतात. हा, इन अ फ्रॉड द अग्रीव्ड पार्टी कॅन रिसाइन द कॉन्ट्रॅक्ट अँड क्लेम द डॅमेजेस. इन अ मिसरिप्रेझेंटेशन अग्रीव्ड पार्टी कॅन रिसाइन द कॉन्ट्रॅक्ट, माझी मिस्टेक आहे, सॉरी, कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू शकता पण डॅमेजेस नाही मागू शकतात, कारण त्याचा काही दोषच नाही ना, तो इनोसेंटली फॉल्स स्टेटमेंट तुमच्या बरोबर केलेला आहे तिथं. आणि हा 7.9 लिहायचा आहे आपल्याला, कारण तो एवढा रिलेव्हंट नाहीये. ते 6 पॉइंट ऑफ डिफरन्स काय तर इनफ आहे. नंबर 1 सेक्शन करा, 17 आणि 18. नंबर 2 दोन्हीची डेफिनेशन टाका. नंबर 3 इंटेन्शन. नंबर 4 इनोसेंट ऑर विलफुल बिलीफ आणि रेमेडीज. 6 पॉइंटचा डिफरन्स काय करा तर टाका. ओके, सो इथे आपला कुठला क्वेश्चन सांगतात आहे, मिसरिप्रेझेंटेशन आणि फ्रॉड. आता लक्षात घ्या, सेक्शन 15 पोर्शन, सेक्शन 16 अंडर इन्फ्लुएन्स, सेक्शन 17 फ्रॉड आणि सेक्शन 18 मिसरिप्रेझेंटेशन. ह्या चारपैकी काही असेल तर कॉन्ट्रॅक्ट काय होतं सांगितलेलं तुम्हाला, वर्डेबल. सेक्शन 19 आणि आता 20, 21 आणि 22 काय सांगा तर मिस्टेक आहेत. हा, पण ह्या 3 केसेस मध्ये कॉन्ट्रॅक्ट वॉइड होतो. मिस्टेक असेल तर कॉन्ट्रॅक्ट वॉइडेबल नाही होणार, वॉइड होणार. वॉइड म्हणजे लक्षात आहे ना, नॉट एन्फोर्सेबल इन द कोर्ट ऑफ लॉ. सो फॉर द मिसरिप्रेझेंटेशन, अंडर इन्फ्लुएन्स, कोर्शन आणि फ्रॉड, कॉन्ट्रॅक्ट कसा होता तर सांगा, वॉइडेबल. म्हणजे पार्टी हॅव द ऑप्शन, आयदर दे कॅन ऍक्सेप्ट और दे कॅन रिजेक्ट. ओके, पण मिस्टेक जर असेल तर कॉन्ट्रॅक्ट इज अ वॉइड. वॉइड म्हणजे काय सांगा तर नॉट एन्फोर्सेबल इन द कोर्ट ऑफ लॉ. हा, पण ही मिस्टेक आहे ना, थोडस समजायला काय सांगत क्रिटिकल आहे काय. हा, आज तुम्हाला काय करत आहे, माझ्या भाषेमध्ये मी मिस्टेक पूर्ण समजावून सांगते, म्हणजे आपल्याला एक व्यवस्थित त्याला एंड आउट करता येईल. मिस्टेक हा पार्ट काय करते म्हणजे तुम्हाला माझ्या ओन लँग्वेज मध्ये थोडंसं समजावून सांगते. हा, बघा, फर्स्ट ऑफ ऑल ट्राय अँड अंडरस्टँड की मिस्टेक म्हणजे काय तर एरर ऑफ थॉट्स. फर्स्ट ऑफ ऑल ट्राय अँड अंडरस्टँड की मिस्टेक म्हणजे काय तर एरर ऑफ थॉट्स. हा, मला एक वाटतंय आणि तुम्हाला दुसरं वाटतंय. हा, आणि आपल्याला वाटतं की जे आपल्याला वाटतं तेच समोरच्याला वाटायला लागले, तर दॅट इज कन्सिडर्ड एज अ मिस्टेक. ओके, मला वाटायला लागले 50 किलो पाठवणार आहे, हा, आणि तुम्हाला वाटायला लागले 5 किलो मागवले, त्या शून्याला धरून काहीतरी आपल्यामध्ये काय झाले तर मिस्टेक झाली. तर एरर ऑफ थॉट म्हणजे काय असेल सांगा तर मिस्टेक असं कन्सिडर केली जाते, समजून घ्या. हा, आता फर्स्ट ऑफ ऑल दिस मिस्टेक, ही जी मिस्टेक आहे ही मिस्टेक 2 प्रकारचे आहे. फर्स्ट ऑफ ऑल मिस्टेक काय सांगा तर 2 प्रकारचे. हा, व्हॉट आर द 2 टाइप्स ऑफ अ मिस्टेक. नंबर 1 इज अ मिस्टेक ऑफ अ लॉ. पहिली मिस्टेक काय सांगा तर मिस्टेक ऑफ अ लॉ, आणि दुसरी मिस्टेक काय सांगा तर मिस्टेक ऑफ अ फॅक्ट. समजता, पहिली मिस्टेक काय सांगा तर मिस्टेक ऑफ लॉ आणि दुसरी मिस्टेक काय सांगा तर मिस्टेक ऑफ अ फॅक्ट आहे. हा, आता लॉ ची मिस्टेक न कॉन्ट्रॅक्ट वॉइड होणार नाही. हा, लॉ ची मिस्टेक असेल तर कॉन्ट्रॅक्ट कसा राहणार सांगा तर व्हॅलिडच राहणार. याच्या मागे रिझन सांगते का तुम्हाला. हा, नाव यू आर गोइंग टू स्टडी इंडियन पिनल कोड म्हणून एक सब्जेक्ट स्टडी करणार आहे, व्हेरी वेल अवेअर आहे तुम्ही IPC शी. हा, तर त्या IPC मध्ये आपल्याला एक मॅगझिन असते काय. हा, त्या IPC मधलं मॅगझिन काय माहितीये, इग्नोरन्शिया जुरिस नॉन एक्सक्युझॅट. हा, बट इग्नोरन्शिया फॅक्टी एक्सक्युझॅट. म्हणजे ना, ignorance of a law can be no excuse, but ignorance of a fact can be a good excuse. हा, मला कायदा माहित नाही असं मी नाही म्हणू शकत, पण आहे ना मला फॅक्ट माहिती नव्हतं म्हणून मी एक्सक्यूज काय करू शकते तर घेऊ शकते. We'll just take out a very simple example for this particular point. हा, now what will be that simple example we'll take. Suppose ना एक मुलगा आहे काय, 10वी पर्यंत एका विलेज एरियामध्ये शिकलेला आहे. हा, आणि त्याच्या एरियात ना असं क्लासरूम मध्येच कॉपी पिपी आणून देणं म्हणजे अगदीच कॉमन. गाईड आणून देतात, कॉपीज आणून देतात. त्यामुळे त्यानं तो जो बॉर्न अँड ब्रॉट अप ज्या ऍटमॉस्फिअर मध्ये झालेला आहे तिथे त्याला त्याच्या कन्सेप्ट मध्ये ना की कॉपी हा क्राईम आहे किंवा कॉपी हे लिगल रॉंग आहे हे त्याच्या कन्सेप्ट मध्ये त्याला कुठं माहितीच नाहीये. हा, आता हा मुलगा 11th ला की एका अर्बन एरियामध्ये ऍडमिशन घेतोय. हा, आणि अर्बन एरियामध्ये जर त्याने ऍडमिशन घेतलं की नाही तर त्यावेळेला ही सेट होतं कॉपी इन हिज पॉकेट, आणि प्रॉपर टेबल वरती ठेवून तो ते बघून लिहिताना पकडला गेला. अँड ही पेपर वॉज टेकन बॅक अँड ही वॉज सेंट आउट ऑफ द क्लासरूम. त्याला क्लासरूम मधून बाहेर काढलं आणि सांगितलं की 1 वर्षासाठी तुला रेस्टिगेट केलं, असं त्याला पनिशमेंट दिली. ओके, नाव ही इज ट्राइंग टू गिव्ह एन एक्सक्यूज टू द सुपरवायझर. हा,
what excuse is giving to the supervisor that, sir, I was not aware that the copy is a crime or copy is a wrong. I don't know that copy is a crime. मला माहितीच नाही आहे की कॉपी हे काय सांगा तर क्राईम आहे. हे तो सुपरवायझरला एक्सक्यूज घेतोय. लेट मी नो असं कुठला सुपरवायझर ऐकून घेईल काय? मला माहित नाही की भारतात मर्डर क्राईम आहे असं म्हणून चालेल का आपल्याला? मला माहित नाही की चोरी हा क्राईम आहे असं म्हणून चालेल काय? नो राईट. हा कारण आपल्या देशाचा कायदा आपल्याला माहितीच पाहिजे. लक्षात घ्या. हा तुम्ही वाचलाय नाही वाचलाय, तुम्हाला समजलाय नाही समजलाय, हा मुद्दा इथं मॅटर करत नाही. हा तुमच्या देशाचा कायदा हा तुम्हाला माहितीच असायला पाहिजे तिथं. ओके. सो द पॉइंट हॅज बीन दॅट यू कांट से की मला माहिती नव्हतं. हा इट इज अ मस्ट की जिथं तुम्ही आहात तिथल्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच पाहिजेत. हा तिथलीच गोष्टी तुम्ही त्या स्वीकारायला पाहिजे, अंगीकारायला पाहिजेत. ओके. सो देअरफॉर ही कांट से दॅट आय वॉज नॉट अवेअर अबाउट द लॉ ऑफ इंडिया. हा सो कॉपी हे क्राईम आहे मला माहित नव्हतं असा मुलगा म्हणू शकत नाही. एक हे म्हणजेच इग्नोरन्स ऑफ अ लॉ इज अ नो एक्सक्यूज. लक्षात आली फ्रेज तुम्हाला? आता हीच फ्रेज थोडी वेगळी करून घेऊया की आपण एक मुलगा नॉर्मल 11th क्लासमध्ये बसलेला पेपर लिहितोय. हा आणि त्याच्या पायाशी एक चीट सापडली सुपरवायझरना. हा सुपरवायझरनी ती चीट घेतली आणि कन्सिडर केलं की ह्यानंच ते कॉपी केलेली आहे. हा आणि त्याला पकडलं आणि त्याला क्लासरूमच्या बाहेर काढलं, रस्टिगेट करतायत आणि ऑल दॅट वगैरे. नाउ दॅट बॉय take a defense. He said that, sir, this cheat is not of mine. You try to check out the fact first of all. Okay, check out my handwriting and handwriting on the cheat. Check out that the question which is written on the cheat has not been written by me. मी तर वेगळाच क्वेश्चन लिहिलेला. तर मला आता सांगा त्याच्या फॅक्टचा डिफेन्स तो घेतोय. इथे तो लॉ बद्दल काय बोलतोय काय नाही, तो फॅक्ट सांगतोय की ही चीट माझी नाहीच आहे, मला माहित नाही कुणाची चीट आहे. हा आणि माझा पेपरचा हँडरायटिंग बघा, चीटचा हँडरायटिंग बघा, मी लिहिलेला क्वेश्चन बघा, चीट वरचा क्वेश्चन बघा, अँड ट्राय टू फाइंड आउट द रियालिटी, ट्राय टू फाइंड आउट द फॅक्ट दॅट आय हॅव नॉट कमिटेड दिस पर्टिक्युलर रॉंग. तर असा डिफेन्स तो घेऊ शकतोय, असं बचावमध्ये तो बोलू शकतोय. मग आता आन्सर करा. हो. मग लक्षात येतं तुम्हाला इग्नोरन्स ऑफ अ फॅक्ट कॅन बी अ गुड एक्सक्यूज. ओके. बट इग्नोरन्स ऑफ अ लॉ कॅनॉट बी एक्सक्यूज. कायदा तुम्हाला माहिती नाही असं तुम्ही नाही म्हणू शकत. मर्डर करणं गुन्हा आहे हे मला माहित नव्हतं असं तुम्ही नाही म्हणू शकत. ते तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. लहान मुलाला पण कळते, लहान मुलाला पण सांगायची गरज नाहीये तिथं. पण मी मर्डर केलेला नाहीये किंवा मला तिथं बंदूक होती माहिती नाही, तो माणूस त्या झाडाच्या मागं होता मला माहिती नाही, असं एक्सक्यूज तो काय करू शकतोय तर घेऊ शकतोय तिथं. ओके. सो लक्षात आलं तुम्हाला? इग्नोरन्स ऑफ अ लॉ इज अ नो एक्सक्यूज बट इग्नोरन्स ऑफ अ फॅक्ट कॅन बी अ गुड एक्सक्यूज. तर आपण आता इकडे येऊया का परत मिस्टेकवर. मिस्टेक दोन प्रकारचे आहे, मिस्टेक ऑफ अ लॉ आणि मिस्टेक ऑफ अ फॅक्ट. तर मिस्टेक ऑफ लॉ जर असेल तर मला कायदा माहित नव्हता मी चुकून कॉन्ट्रॅक्ट केला असं तुम्ही म्हणू शकत नाही. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट काय होणार सांगा तर व्हॅलिडच होणार. पण आता मिस्टेक ऑफ लॉ मध्ये परत दोन प्रकारच्या मिस्टेक आहेत काय. नंबर वन मिस्टेक ऑफ लॉ काय माहिती तुम्हाला? मिस्टेक ऑफ अ लॉ ऑफ इंडिया. मिस्टेक ऑफ लॉचे प्रकार दोन आहेत परत. एक प्रकार काय सांगा मिस्टेक ऑफ लॉ ऑफ इंडिया आणि दुसरा प्रकार काय तर मिस्टेक ऑफ अ लॉ ऑफ अ फॉरेन कंट्री. मिस्टेक ऑफ लॉचे काय सांगा दोन प्रकार आहेत. नंबर वन काय तर मिस्टेक ऑफ लॉ ऑफ इंडिया आणि मिस्टेक ऑफ लॉ ऑफ फॉरेन कंट्री. आपल्या इंडियन लॉ नुसार आपल्याला भारतात बसून फॉरेन कंट्री मधले कायदे माहिती असणं गरजेचं आहे का तर नाही गरजेचं आपल्याला. आपण जिथं राहतोय बरोबर तिथले नियम महत्वाचे असतात. तिथले रूल महत्वाचे असतात. त्या पद्धतीनं चालणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण जिथं राहतोय तिथं राहून तिकडं काय चाललेलं आहे हे सांगण्यामध्ये काय पॉइंट नसतं. ओके. सो वी मस्ट नो द इंडियन लॉ. वी मस्ट टॉक अबाउट द इंडियन लॉ. आणि इंडियन लॉ नुसार काय आलेलं सांगा तर तिथं दिस वन पॉइंट हॅज बीन देअर तिथं की मिस्टेक ऑफ अ लॉ ऑफ इंडिया आणि मिस्टेक ऑफ लॉ ऑफ काय तर फॉरेन कंट्री. तर फॉरेन कंट्रीचे कायदे आपल्याला माहिती असणं गरजेचं नाहीये. लक्षात आलं? त्यामुळे फॉरेन कंट्रीच्या लॉची मिस्टेक असेल तर ती वॉइड होणार. इंडियन लॉची मिस्टेक असेल तर त्याला मिस्टेक गृहीतच धरत नाही. पण फॉरेन कंट्रीच्या लॉची मिस्टेक असेल तर कॉन्ट्रॅक्ट काय होणार सांगा तर वॉइड कॉन्ट्रॅक्ट होणार तिथं. म्हणजे बघा माझं वाक्य बघा, द मिस्टेक ऑफ द लॉ ऑफ अ फॉरेन कंट्री इज ॲज इक्वल टू मिस्टेक ऑफ अ फॅक्ट.
मिस्टेक ऑफ अ लॉ ऑफ अ फॉरेन कंट्री इज ॲज इक्वल टू काय सांगा तर मिस्टेक ऑफ अ फॅक्ट आहे हा. कारण फॉरेन कंट्रीचा लॉ आपल्यासाठी काय सांगा तर फॅक्ट पेक्षा वेगळं नाहीये. त्यामुळे मिस्टेक ऑफ अ लॉ ऑफ अ फॉरेन कंट्री इज इक्वल टू मिस्टेक ऑफ अ काय कन्सिडर केलेलं सांगा तर फॅक्ट म्हणून कन्सिडर केलेलं आहे. लक्षात आलं तुम्हाला. तर मग कॉन्ट्रॅक्ट विच इज कमिटेड अंडर द मिस्टेक ऑफ अ फॅक्ट जर असेल तर अग्रीमेंट काय होईल सांगा तर व्हॉइड होईल हा. पण स्टोरी इथं संपत नाही का, फार क्रिटिकल आहे सगळं थोडंसं हा. पण वन पॉइंट इज अ पार्ट की हा क्वेश्चन काय सुट्टा ब्रॉड क्वेश्चन 90% कधी आलेला नाहीये हा. त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. एक पानभर मटेरियल कॉमन क्वेश्चन साठी ठेवला तयार तरी काय झालं सांगा तर इनफ म्हणून कन्सिडर केलं जाईल तिथं. ओके बघा आता आपण काय करूया तर मिस्टेक ऑफ फॅक्ट जे आहे तर ते मिस्टेक ऑफ फॅक्ट परत दोन प्रकारचे आहे हा. मिस्टेक ऑफ फॅक्ट कुठल्या दोन प्रकारचं सांगा तर हा मिस्टेक ऑफ अ फॅक्ट जो आहे की नाही तो मिस्टेक ऑफ फॅक्ट परत दोन प्रकारचा आहे हा. युनिलॅटरल मिस्टेक आणि बायलॅटरल मिस्टेक. मिस्टेक ऑफ अ फॅक्ट जो आहे तो परत दोन प्रकारचा आहे हा. कुठले दोन प्रकार आहेत बघा, युनिलॅटरल मिस्टेक आणि दुसरा प्रकार काय सांगा तर बायलॅटरल मिस्टेक. लक्षात आलं तुम्हाला. मिस्टेक ऑफ फॅक्ट परत दोन प्रकारचा आहे. नंबर 1 प्रकार काय तर युनिलॅटरल मिस्टेक आणि नंबर 2 प्रकार काय सांगा तर बायलॅटरल मिस्टेक आहे हा. मग आता इथे परत हा युनिलॅटरल मिस्टेक असेल तर कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होते. युनिलॅटरल मिस्टेक असेल तर कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होते आणि बायलॅटरल मिस्टेक असेल तर कॉन्ट्रॅक्ट व्हॉइड होते. लक्षात आलं. युनिलॅटरल मिस्टेक असेल तर कॉन्ट्रॅक्ट काय होणार व्हॅलिड आणि बायलॅटरल मिस्टेक असेल तर कॉन्ट्रॅक्ट काय होणार आहे सांगा तर व्हॉइड म्हणून कन्सिडर केला जाणार आहे तिथं. मग तुम्ही म्हणाल हा असं कसं काय हा. विल जस्ट टेक आउट सम एक्झाम्पल ओके सो दॅट यू कॅन अंडरस्टँड की नेमका हा डिफरन्सिएशन काय आहे हा. पहिल्यांदा एक सेकंद बघा, जेवढं सांगितलं तेवढं एकदा रिवाइज करते काय. मिस्टेक म्हणजे एरर ऑफ थॉट. मिस्टेक बेसिकली मे बी ऑफ अ टू टाइप, मिस्टेक ऑफ अ लॉ अँड मिस्टेक ऑफ अ फॅक्ट. मिस्टेक ऑफ लॉ असेल तर कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होतो हा.